श्रीराम समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरूंना वंदन करून आपणा सर्वांच्याही हृदयस्थ परमेश्वराला मी वंदन करते. सध्या आपली श्री गोंदवलेकर महाराज यांच्या ओवीबद्ध प्रवचनावरती चिंतनमाला चालू आहे. त्यातील हे पुढील पुष्प 30 मार्च प्रवचन. ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती. एकदा एक म्हातारी आजी काहीतरी शिवत होती. शिवताना सुईतला धागा संपला म्हणून नवीन धागा ओवायला घेतला आणि तिच्या हातून सुई खाली पडली. झोपडीत तसा अंधार होता, तिला काही केल्यास सुई सापडेना. मग ती झोपडीच्या बाहेर आली. बाहेर उजेड होता. त्या उजेडात ती शोधायला लागली. तेथून जाणाऱ्या एका वाटसरूने तिला विचारलं, आजी काय शोधताय? ती म्हणाली, बाळा शिवताना सुई खाली पडली रे, सापडेच ना बघ. मग त्या वाटसरूनी तिला मदत करायला सुरुवात केली. तो सुई शोधायला लागला पण कुठेच सापडेना. तेव्हा त्याने हळूवारपणे आजीला विचारलं, आजी तुम्ही कुठे बरं बसला होतात? कुठे बसून शिवत होतात? ती म्हणाली, अरे झोपडीत होते. मग तो वाटसरू म्हणाला, अहो आजी मग तिथे नको का शोधायला? अरे हो ना, पण तिथे अंधार आहे म्हणून मी उजेडात शोधायला लागले. वाटसरू म्हणाला, आजी जेथे हरवलं तिथेच नको का शोधायला? आपलंही असंच आहे. शांती ही आपल्या मनातच आहे, पण तिथे न पाहता आपण ती बाहेर शोधायला लागतो. बाहेरच्या मायावी उजेडात गल्लीबोळात आपण शोध घेत बसतो, पण ती मिळतच नाही. त्यासाठी आत शोध म्हणून सांगणारे सद्गुरू आपल्या आयुष्यात यायला हवेत आणि मगच आपल्याला अंतरीचा शोध घेता येतो. आणि त्यासाठीच आपले सद्गुरू आपल्याला सांगतात की माझ्याकडे लहान मूल होऊन ये. मग खऱ्या शांतीचं स्वरूप आपल्याला कळतं. स्तनपान करून निरागस हास्य ओठांवर लेवून गर्दी गोंगाटातही आईच्या मांडीवर निर्धास्त झोपलेलं बालक म्हणजे शांती. निरागस बालक कसं असतं तर ते कोणाकडून अपेक्षा ठेवतं का हो? मला उचलून घ्यावं किंवा मला अमुक एक प्रकारचे कपडे घालायला मिळावेत, किंवा बाळाला बघितल्यावर जर कोणी म्हणालं नकटाच आहे, सावळाच आहे, तर त्याला राग येतो का? ते त्याच्या आनंदात रममाण असतं. हातपाय हलवत खेळत राहतं, खुदकन हसतं देखील. त्या बालकासारखं निरपेक्ष निरागस असणं आपल्याला जमायला हवं. आई लक्ष देणारच ह्या श्रद्धेवर ते बालक वाढत असतं. तशीच आपल्या सद्गुरूंवर आपण श्रद्धा ठेवल्यास आपल्याला शांतीची प्राप्ती होते. घरात सुई सापडत नाही म्हणून झाडून घेतले असता सुई सापडते आणि कचरा पण निघून जातो. तसेच मनातला राग लोभ वगैरे कचरा काढून टाकला की शांती प्राप्त होतेच. आणि अशी शांती मनात आणि घरातही टिकून राहते. निस्वार्थी प्रेमातच शांती असते आणि परमेश्वराचं रूप हे शांतीचं आहे. म्हणून श्री महाराज म्हणतात, ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती. ज्या घरात आपण राहतो तिथे एकमेकाचा आदर न करता कलहच होत असेल तर शांती कशी प्राप्त होईल? एका कुटुंबातील एका घरात राहणारी माणसं एकमेकांशी वैरभावाने राहत असतील तर शांती मिळणार नाही. आणि मग प्रत्येकजण झोपडीबाहेर येऊन शांती शोधायचा प्रयत्न करतो. पण मनातला अंधकार घालवण्यासाठी सद्गुरू रूपातला ज्ञानदीप उजळला तर परमशांतीची प्राप्ती होते.
30 मार्चचं जे हे प्रवचन आहे ते प्रवचन आधी आपण बघूया. ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती. गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास. नीती धर्माचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण. ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती. कृतीवर मनुष्याची परीक्षा जैसी वासावर पदार्थाची परीक्षा. कोणाचा न करावा घात ऐसे वागावे जगात. आपले आपण करून घ्यावे हित त्यालाच म्हणतात संभावित. न कधी व्हावे आपण निराश व्यवहार हात देईल खास. व्यवहारातील करावा प्रयत्न प्रपंचात न पडू द्यावे न्यून. रोगाची भीती न ठेवावी चित्ती. रोगाला उपचार करावे जरी बहुत तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त. आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांचे अधीन. सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दुश्चित्त न व्हावे कशाने. आपलेपणा ठेवला जेथे प्रेम लागत असे तेथे. ज्या घरात स्वार्थाचे मन बळावले तेथे समाधानाचे मान कमी झाले. मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले. सुखाने नांदावे नवरा बायकोंनी राम आणावा ध्यानी. दोघांनी राहावे प्रेमाने सदा वागावे आनंदाने. एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे. काळजी वाटेल असे न वागावे. घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायश्चित्त हवे खरे. पण ते नसावे जन्माचे तेवढ्यापुरते असावे साचे. एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारण्याच्या मार्गाने सर्वांनी वागावे. आचरण शुद्ध असावे. एक पत्नीव्रत सांभाळावे. प्राण गेला तरी परत द्वार करू नये. कोणतेही व्यसन करू नये. नीच संगत धरू नये. भलते काम करू नये. गृहछिद्र कोणा सांगू नये. आपला बोज आपण घालवू नये. विश्वासघात कोणाचा करू नये. परदुःखे हसू नये. देहदुःखे त्रासू नये. केला उपकार बोलू नये. मुलाबाळास सांभाळून राहावे. प्रपंचात कधी उदास न व्हावे. प्रेमाने वागावे सर्वांशी. सुख राहे निस्वार्थापाशी. आई वडिलांची आज्ञा पाळावी. चांगल्याची संगत धरावी. अभ्यासात लक्ष ठेवून राहावे. भगवंताचे नामस्मरण करावे. नामापरते न माना दुजे साधन जैसे पतिव्रतेस पती प्रमाण. नामापरते न मानावे सत्य ज्याने राम होईल अंकित. हेच साधू संतांचे बोल कोणीही न मानावे फोल. बोधवाक्य. कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती. गृहस्थाश्रमासारखा आश्रम. आता चिंतनाकडे आपण वळत आहोत. गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास. नीती धर्माचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण. 4 आश्रम ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम ह्या सर्वांमध्ये गृहस्थाश्रम खास आहे असे म्हणण्याचे कारण ह्या व्यवस्थेमध्ये एकमेकांशी संबंध येतात. एकमेकांचा आदरभाव व्यक्त करता येतो. दुसऱ्याला आनंद मिळावा म्हणून निस्वार्थी निरपेक्ष कसं व्हायचं हे इथं शिकता येतं. आपण जे ज्ञान प्राप्त केलं आहे ते इतरांना देता येतं, आचरून दाखवता येतं. ब्रह्मचर्याश्रमात सद्गुरूंचा सहवास, ज्ञानप्राप्ती यातून आंतरिक विकास साधायचा आणि गृहस्थाश्रम स्वीकारल्यावर इतर लोकांचाही विकास करायचा. गृहस्थाश्रमात कामतृप्तीबरोबर देवऋण, पितृऋण, समाजऋण ह्या सर्वातून मुक्त होता येतं. वेद पठण करणे, पूर्वीच्या ऋषींचे स्मरण व पूजा करून कुटुंबियांच्या मनात ऋषींबद्दल आदर, कृतज्ञता निर्माण करणे हे गृहस्थाश्रमात करता येते. पिंडदान करण्याचा अधिकार मुलाला आहे, त्यातून पितृऋण फेडता येते. सर्व प्राणी, पक्षी, इतर जीवांना अन्न देऊन त्यांचे रक्षण करता येते.
साधू संन्यासांची सेवा करता येते. अशा अर्थाने सर्व आश्रम हे गृहस्थाश्रमाच्या आश्रयाखाली येतात. गृहस्थाश्रम आहे म्हणून प्रजोत्पादन होते आणि धर्माचे रक्षण होते. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या 4 पुरुषार्थाचे पालन याच आश्रमात करता येते. असा हा श्रेष्ठ आश्रम आहे. त्याचसाठी विवाह बंधनानंतर गृहस्थाश्रमात राहून मुक्तीची वाट चालत राहायची असते. नीतिधर्माचे आचरण करून मुलांवर चांगले संस्कार करून वाढवणे हे कर्तव्य पार पाडून श्रीराम श्रीकृष्णांसारखे संस्कारी पुत्र जन्माला घालता येतात. त्यामुळे सर्वत्र सुरक्षित सुसंस्कृत वातावरण स्थिर राहू शकते. ज्यांना संसार सुखाची इच्छा आहे व मोक्षाचीही इच्छा आहे त्यांनी गृहस्थाश्रमात राहून मोक्षाची वाटचाल करावी. गृहस्थाश्रम सांभाळणे हे कोणा दुर्बलाचं काम नाही असं मनुस्मृतीत म्हटलेलं आहे. त्यासाठी आधी ब्रह्मचर्याचे पालन करून मनाचे संयमन करायला शिकणे आवश्यक आहे. त्यामुळेच निरोगी दीर्घायुष्य लाभू शकतं. आपले आपण करून घ्यावे हित त्यालाच म्हणती संभावित. ब्रह्मचर्याश्रमात मनावर ताबा आणायला शिकल्यानंतर गृहस्थाश्रमात नीतिधर्माचा आदर राखून आधार घेऊन वासना तृप्त केल्या असता निर्वासन अवस्थेकडे जाता येते. मन जर दुर्बल असेल तर ते वाईट प्रवृत्तींकडे ओढले जाते. म्हणूनच धर्माने काही बंधनं घालून दिलेली आहेत. आजकालच्या युगात नीतिधर्माला महत्त्व न देता आयुष्य मन मानेल तसे जगण्याकडे लोकांचा कल झालेला असल्याने वाईट प्रवृत्तींनी डोकं वर काढलेलं आपण पाहत आहोत आणि त्यासाठीच धर्माचरण हे महत्त्वाचं आहे. श्रीराम श्रीकृष्ण अशा अवतारी पुरुषांचे चरित्र जाणून घेऊन ते जसे धर्माला महत्त्व देऊन जगत होते तसे वागायचा प्रयत्न आपण करणे म्हणजेच आपले हित साधणे होय. सत्पुरुषांचे आचरण कसे असते ते अवलोकन करून आपल्या अंतरंगात बदल करणे म्हणजे आपले हित साधणे होय. सर्व संत आपल्याला सांगतात की राम कर्ता आहे, म्हणजेच कर्तेपण स्वतःकडे न घेता परमेश्वराकडे देऊन आपण समाधानात राहणे म्हणजे हित साधणे होय. सर्वानुभूती परमेश्वर हे ध्यानात ठेवून वागणे म्हणजे हित साधणे होय. असा जो हित साधून घेतो तो संभावित आहे असे श्री महाराज म्हणतात. व्यवहारी जगात संभावित ह्याचा अर्थ आपण वेगळा घेतो, परंतु संतांच्या मनातला अर्थ जाणला तर तो समभावाने जगणारा असा अर्थ येतो. सर्व जीव हे परमेश्वराचा अंश आहेत. त्यात भेदाभेद न करता जो जगतो जो वागतो तो संभावित होय. सुखाने नांदावे नवरा बायकोंनी राम आणावा ध्यानी. नवरा आणि बायको हे नातं अतिशय पवित्र असतं. आपल्याकडे म्हणूनच लक्ष्मीनारायणाची जोडी असं म्हटलं जातं. मुलीला वराला देताना पित्याच्या मनात हाच भाव असतो की मुलीला नारायणाची सेवा करायला म्हणून त्या नारायणाच्या चरणी अर्पण करत आहोत म्हणून ते कन्यादान असतं. ती कोणी वस्तू म्हणून अर्पण केली असा भावच त्याच्या मनात निर्माण होत नाही. त्या नारायणाची सेवा पवित्र भावनेने पत्नी करते तेव्हा तिचीही वाटचाल मुक्ती मिळवण्याकडेच चालू असते. निरपेक्ष निस्वार्थी प्रेम नवरा बायकोंमध्ये असावं हेच धर्मामध्ये सांगितलेलं आहे. नवरा बायकोंमध्ये सामंजस्य असावं, संघर्ष असू नये, तर मुलाबाळांवर चांगले संस्कार होतात. आजकालच्या युगात हे सामंजस्य हरवत चाललेलं आपल्याला दिसत आहे. त्यातूनच घटस्फोटाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि मुलांवर संस्कारमय वयात संघर्षच समोर येत चाललेला आहे. त्यासाठीच आपल्या जीवनात राम आणावा, म्हणजेच त्याचे चरित्र जाणून घेऊन त्याप्रमाणे
आपण स्वतःवर मर्यादा घालून घेऊन शुद्ध आचरण ठेवले पाहिजे. घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायश्चित्त हवे खरे, पण ते नसावे जन्माचे, तेवढ्यापुरते असावे साचे. चुकतो तो माणूस असतो, जो चुका दुरुस्त करतो तो देव माणूस असतो असं म्हणतात. त्यानुसार घरातल्या कोणाकडूनही काही चुका घडल्यास त्याला काही प्रायश्चित्त द्यावे आणि त्याला क्षमा करावी, त्याला सुधारण्याची संधी द्यावी. जे प्रेमाने घडू शकेल ते रागाने होणार नाही. चुका ह्या प्रत्येकाच्या हातून होतच असतात, पण प्रत्येकाने एकमेकाला सांभाळून घेत जाण्यातच हित असतं. त्यातूनच घरातील मुलांबाळांवर सामंजस्याचे, समाधानाचे संस्कार होतात. झाडांवर कीड पडली तर किडीचा नाश होईल असे आपण करतो, झाडच मुळापासून उपटून नाही ना टाकत. परदुःखे हसू नये, देहदुःखे त्रासू नये, केला उपकार बोलू नये. श्री महाराजांनी एक त्रिसूत्रीच आपल्यासमोर मांडलेली आहे. गृहस्थाश्रमात आपला कित्येक लोकांशी संबंध येतो, त्यांच्या व्यथांशी संबंध येतो. काही जण आपलं मन मोकळं व्हावं, आलेला ताण कमी व्हावा म्हणून आपलं दुःख व्यक्त करतात. त्यावेळी जर आपण त्याची चेष्टा केली, त्याला हसलो, तर आपण जो आधार तो आपल्यामध्ये शोधत असतो तोच आपण काढून घेऊन त्याला दुःखातून बाहेर काढण्याऐवजी अधिकच दुःखाच्या गर्तेत लोटत असतो आणि आपल्या मनाचं कोतेपण आपण दाखवून देतो. पण त्याचं दुःख ऐकून घेऊन त्यावर फुंकर घातली तर त्या मनाला उभारी मिळते. हीच त्या जीवाची आणि परमेश्वराची ही सेवा आहे. म्हणून परदुःखे हसू नये. तसेच देहाला काही आजारपण आले तरी त्रासून कंटाळून जाऊ नये. माझ्याच वाट्याला काही आले, मी कोणाचं काय वाईट केलं म्हणून वगैरे वगैरे बोलून परमेश्वराला दोष लावू नये. कारण हे आपल्याच कर्माचं फळ आहे, ते भोगून संपवावं. पुढचं सूत्र श्री महाराज सांगतात, केला उपकार बोलून दाखवू नये. म्हणजेच कोणावरही उपकार करतो त्या भावाचं मनात, कोणावरही उपकार करतो हा भावच आपल्या मनात येऊ देऊ नये, निर्माण होऊ देऊ नये, तरच ते निस्वार्थी कर्म होईल. आपल्याकडून सत्कर्म घडेल. हे सर्व करून घेणारा परमेश्वर आहे आणि ज्याच्यासाठी आपण करतोय त्याच्यामध्येही परमेश्वरच आहे ना. मग केला उपकार का बरे बोलून दाखवावा? त्यासाठीच आपण सतत नाम घ्यावे, त्या परमेश्वराचे स्मरण ठेवावे आणि प्रत्येक जीवाची निस्वार्थ बुद्धीने सेवा करण्यानेच परमेश्वर भक्ताचा अंकित होतो असे इथं श्री महाराज म्हणतात. नामा परतेन मानावे सत्य, ज्याने राम होईल अंकित. नाम हेच सत्य आहे असं परत परत आपल्याला महाराज सांगत असतात. माणगंगातीरी ह्या पुस्तकामध्ये प्रवचनाचं सार अभंग रूपात मांडलेलं आहे. ते थोडं आपल्यासमोर मी मांडते. 30 मार्च, ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती. गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ सर्वांपेक्षा, नीती धर्मरक्षा येथे होई. ज्याचे घरी शांती तेथे निश्चित ती, असणार वस्ती भगवंताची. आप्तेष्ट सज्जन यांचे समाधान, करावे राहून निर्लिप्तची. पतीनी पत्नीने नांदावे सुखाने, प्रेमे आनंदाने रामनामी. शुद्ध आचरण एक पत्नीव्रत, राहावे प्रेमात निस्वार्थची. आज्ञाही पाळावी आईवडिलांची, आणिक थोरांची मानावी हो. कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. सद्गुरुनाथार्पणमस्तु. श्रीराम श्रीराम श्रीराम.